Welcome students. In this video we will discuss about the last point of chapter is power. आता power मध्ये काय काय बघायचंय तर हे बघण्याआधी आपल्या पुस्तकात जी 3 उदाहरणं दिली तर ही उदाहरणं आपण बघू. पहिल्या उदाहरणामध्ये काय दिले की तुम्ही आणि तुमचे शिक्षक एकाच वेळी एखादा जिना चढून जाऊ शकता का. आता उदाहरणार्थ तुम्हाला आणि मला जर एकच जिना चढायचा असेल तर तुम्ही पटपट पळत जाऊन जिना चढू शकता. त्या उलट मला जिना चढायला उशीर लागेल. दुसरं जे उदाहरण दिले की तुम्हाला घराच्या वर असणारी पाण्याच्या पिण्याची टाकी भरायची आणि ही बादल्याने तुम्ही भरत बसला तर तुम्हाला सोपं जाईल का खालून इलेक्ट्रिक मोटर चालू केल्याबरोबर ही टाकी भरणं सोपं जाईल. तर अर्थातच तुम्ही इलेक्ट्रिक मोटर वापरून टाकी भराल कारण त्याला लागणारा वेळ तुम्हाला कमी आहे. जरी काम एकच असलं की टाकी भरणं पण बादलीनं नेऊन पाणी टाकणं आणि मोटर चालू केल्याबरोबर टाकी भरणं निश्चितच यामध्ये मोटर चालू केल्यावर लागणारा वेळ हा कमी. आणि तिसरं उदाहरण आहे की त्यामध्ये 3 मित्र एका टेकडीवर चढतायत. तर त्यापैकी एका मित्राकडे समजा सायकल आहे, एकाकडे स्कूटर आहे आणि एकाकडे कार आहे. तर तिघांपैकी लवकर कोणता मित्र पोहोचेल. अर्थातच ज्याच्याकडे कार आहे तो. मग या सगळ्या उदाहरणावरून आपल्याला काय कळलं व्हॉट इज मीन बाय पॉवर. तर पॉवर म्हणजे तुम्हाला काम करण्यासाठी जो कालावधी लागतो तर त्याच्यावर पॉवर डिपेंड असते. मग इथे डेफिनेशन काय सांगता येईल. पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. म्हणजे ज्या वेगानं काम होतं त्याला म्हटलं जातं पॉवर. मग फॉर्म्युला काय सांगता येईल. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. पी हे पॉवरसाठी अक्षर आहे, डब्ल्यू हे वर्कसाठी, टी हे टाइमसाठी. मग फॉर्म्युला काय बनला पी इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. त्याच्यानंतर याचं युनिट द SI in SI system unit of power is joule per second. It is also called as watt. म्हणजे इथनं पुढं पॉवरचं युनिट आपण वॅट मानणार आहे. वॅट हे तुम्ही ऐकलं असेल की एखाद्या बल्बची पॉवर वगैरे वॅट मध्ये मोजतात तर ते वॅट युनिट पॉवरचे. 1 वॅट इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंड. नंतर अजून एक युनिट आहे पॉवरचं त्याला इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये हॉर्स पॉवर म्हणतात. बघा इन द इंडस्ट्रियल सेक्टर द युनिट हॉर्स पॉवर इज यूज. मग हॉर्स पॉवर आणि वॅटचं काय रिलेशन आहे. 1 हॉर्स पॉवर इक्वल टू 746 वॅट. आता वॅट हे युनिट लहान आहे त्यामुळं कमर्शियल लेवलला यापेक्षा मोठं युनिट वापरलं जातं आणि कमर्शियल लेवलला जे युनिट वापरतात त्याला म्हणतात किलो वॅट अवर. बघा द युनिट फॉर एनर्जी फॉर कमर्शियल यूज इज किलो वॅट अवर. 1 किलो वॅट अवर हे अक्षर आहे ते 1 किलो वॅट अवर साठी इज इक्वल टू 1 किलो वॅट मल्टिप्लाय बाय 1 आवर. मग 1 किलो वॅट म्हणजे किती झाले 1000 वॅट आणि 1 आवरचे सेकंड मध्ये किती रूपांतर झालं 3600 सेकंड. या दोन्हीचा गुणाकार केल्यावर आपल्याला 36 लाख जूल मिळतं. आणि मग हे युनिट आपण थोडंसं शॉर्ट करून कसं लिहिलं 36 मल्टिप्लाय बाय 10⁶ जूल. इलेक्ट्रिसिटी यूज फॉर डोमेस्टिक पर्पज इज मेजर इन युनिट ऑफ किलो वॅट अवर. 1 किलो वॅट अवर इक्वल टू 1 युनिट. आपल्याला जे लाईट बिल येतं तर या लाईट बिलवर युनिट किती जळले त्याच्यावर तुम्हाला रेट असतो. तर हे युनिट म्हणजे डोमेस्टिक पर्पजचं जे युनिट आहे तर ते 1 किलो वॅट अवर आहे. आता याबरोबर आपलं प्रकरण संपले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाखाली असणारे एक्झाम्पल जे म्हणजे एक्झरसाइज मधले एक्झाम्पल तेवढे आता आपण सोडवून घेणार आहे. आता या चॅप्टरच्या एक्झरसाइज मधला क्वेश्चन 5 हा एक्झाम्पल्स आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण आता घेऊया. An electric pump has 2 kilowatt power. How much water will the pump lift every minute to a height of
10 मीटर. आता या एक्झाम्पल वाचताना त्यामधले गिव्हन लिहायचे. बघा 2 किलोवॅट पॉवर. मग पॉवर आपण लिहिली, पॉवरसाठी अक्षर आहे P इज इक्वल टू 2 किलोवॅट आणि याचं वॅटमध्ये रूपांतर केल्यावर 2000 वॅट झाले. नंतर एव्हरी मिनिट म्हणले तिथं, याचा अर्थ जो टाइम दिलाय T इज इक्वल टू 1 मिनिट, त्याचं सेकंडमध्ये रूपांतर केलं 60 सेकंड. त्याच्यानंतर हाईट दिली, हाईट किती दिले, h इक्वल टू 10 मीटर. आणि ही गोष्ट दिलेली नाही ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, पण ती बऱ्याच एक्झाम्पल मध्ये आपल्याला गृहीत धरावी लागते आणि ती किती घ्यायची, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता यामध्ये टू फाइंड काय आहे, तर तुम्हाला विचारलंय हाऊ मच वॉटर विल बी द पंप. याचा अर्थ मास ऑफ वॉटर काढायचं आपल्याला. मग मास m इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता इथं पॉवर दिली आहे म्हणून जो फॉर्म्युला वापरायचा तो पॉवरचा फॉर्म्युला P इज इक्वल टू W अपॉन T. पण इथं वर्क डन दिलेलं नाही डायरेक्टली, म्हणून वर्क डनच्या ऐवजी आपण लिहिलं mgh. आता आपल्याला काढायचे ते मास ऑफ वॉटर, म्हणून सगळ्या किमती घातल्यात, फक्त इथं मासची किंमत घातलेली नाही. मग m इकडे ठेवून उरलेल्या सगळ्या टर्म्स आपण या बाजूला घेताना कन्वर्जन करताना जो छेद आहे तो अंशस्थानी आला आणि जो अंश आहे तो छेदस्थानी आला. मग काय झालं, 2000 मल्टिप्लाय बाय 6 अपॉन 9.8. आता हे सोडवल्यानंतर आपण खाली 9.8चं जे दशांश चिन्ह आहे, तर हे दशांश चिन्ह काढण्यासाठी वर एक शून्य दिलं आपण आणि अशा पद्धतीनं तिथं काय झाले तर 1,20,000 अंशस्थानी झाले आणि 98नी त्याला भागल्यावर जो भागाकार येतो तो 1224.48 किलोग्रॅम एवढं मास ऑफ वॉटर झालं. हे दोन दशांश तळानंतरची दोन संख्या ती कमी करून रिड्यूस करून आपण 0.5 घेतलं आणि मग मास ऑफ वॉटर किती आलं, 1224.5 kg. आता इथं सेकंड एक्झाम्पल काय दिले बघा. इफ 1200 वॅट इलेक्ट्रिक आयर्न इज यूज्ड डेली फॉर 30 minutes, how much total electricity is consumed in the month of April. आता इथं मंथ ऑफ एप्रिल दिले म्हणजे 30 days आणि 30 मिनिट पर डे म्हणजे काय की 30 मिनिटे, याचा अर्थ अर्धा तास म्हणजे हाफ ॲन आवर. आणि इथं कमर्शियल युनिट वापरायचे, पण देताना ह्याची इलेक्ट्रिक आयर्न म्हणजे इस्त्रीची पॉवर किती दिली आहे तर वॅट मध्ये दिली आहे, 1200 वॅट. मग या वॅटचं आधी आपण रूपांतर कशात करून घ्यायचं तर किलोवॅट मध्ये आणि मिनिटाचं आवर मध्ये करून घ्यायचं. कसं बघा, आता गिव्हन मध्ये काय काय येणार आहे, पॉवर P इज इक्वल टू 1200 वॅट इक्वल टू 1.2 किलोवॅट. टाइम जो दिलाय तर त्याचा मिनिट मध्ये दिलाय, त्याचा आवर मध्ये रूपांतर 0.5 आवर. नंतर टू फाइंड काय, टोटल इलेक्ट्रिसिटी कंझ्युम इन एप्रिल मंथ, तो क्वेश्चन मार्क आला. आता सूत्र काय वापरलं, P इक्वल टू W अपॉन T. W इक्वल टू P मल्टिप्लाय बाय T इक्वल टू 1.2 इंटू 0.5. W ची किंमत किती आली, 0.6 किलोवॅट पर डे. आता एका दिवसामध्ये किती युनिट जाळल्यासारखे होतात, 0.6. मग आपल्याला 30 डेज साठी काढायचे, म्हणून याला आपण 30 न मल्टिप्लाय केलं तर ते किती आले, 18 युनिट. मग आपल्या याचं उत्तर काय आलं, टोटल इलेक्ट्रिसिटी कंझ्युम इन एप्रिल मंथ इक्वल टू 18 युनिट्स. तिसरे एक्झाम्पल बघा आता. इफ द एनर्जी ऑफ बॉलिंग फॉलिंग फ्रॉम अ हाईट ऑफ 10 मीटर is reduced by 40%, how high will it rebound. आता आधी लक्षात घ्या एक्झाम्पल काय दिले, इफ द एनर्जी ऑफ बॉल फॉलिंग फ्रॉम अ हाईट 10 मीटर.
म्हणजे एकदा 10 मीटरवरनं बॉल पडतोय आणि त्यावेळी जी एनर्जी आहे त्याची, तर काय होतंय, परत रिड्यूस बाय 40%. परत दुसऱ्या वेळी ज्यावेळी बॉल पडतोय तर पहिल्या वेळच्या एनर्जीपेक्षा 40% एनर्जी लेस होती आणि पहिली हाईट आहे 40, तर ती परत रिबाउंड म्हणजे किती ती परत आपल्या जागेवर यायला किती मीटर अंतर पार केलं. तर आता या गणितात बरीचशी अझम्पशन आहे. आपण या बॉलची 2 वेळची एनर्जी E1 आणि E2 मानूया आणि हाईट जी आहे, पहिल्या वेळची H1 10 मीटर, दुसऱ्या वेळची H2 ही आपल्याला काढायची. आणि रिबाउंड म्हणजे काय, तर H1 मायनस H2 ज्यावेळी आपण करू तेव्हा ती उरलेली एनर्जी आपल्याला काढता येते. आता इथं बघा, ज्या गोष्टी गिवन आहेत, गिवन मध्ये आपल्याला फक्त काय माहिती आहे, हाईट H1 इक्वल टू 10 मीटर, H2 पण माहित नाही आणि रिबाउंड हाईट पण माहित नाही. आता आपण काय करूया, E1 आणि E2 त्या बॉलच्या 2 एनर्जीज समजूया. E1 आणि E2 बी द एनर्जीज ऑफ बॉल. बॉलच्या 2 एनर्जीज आहेत. E2 इक्वल टू 40% ऑफ E1, म्हणजे E1 जेवढ्या जोरात पडला होता त्याच्या 40% E2 पडलेला आहे. आता E1 अपॉन E2 40% म्हणजे 40 अपॉन 100 झालं. हा E2 अपॉन E1 आहे. मग आपण काय करूया, E1 म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, एनर्जी इक्वल टू mg इंटू H1 आणि E2 इक्वल टू mg H1, कारण बॉलचं वेट म्हणजे मास काही बदललेलं नाही, ॲक्सिलरेशन पण बदलणार नाही. मग E1 अपॉन E2 इक्वल टू mg H1 अपॉन mg H2. मग इथं आपल्याकडे E2 अपॉन E1 किती आहे, 40 अपॉन 100, म्हणून E1 अपॉन E2 आपण किती केला, 100 अपॉन 40 आणि मग H1 अपॉन H2. अशा पद्धतीनं तिरकस गुणाकार करून H2 ची किंमत किती मिळाली, 4 मीटर. म्हणजे सेकंड टाइमला ती हाईट फक्त 4 मीटर होती आणि रिबाउंड केलेली हाईट किती येणार, तर ओरिजिनल हाईट 10 मायनस H2 इक्वल टू 6 मीटर, हे त्याचं उत्तर. आता डी, चौथं एक्झाम्पल बघा. The velocity of car increases from 54 km per hour to 72 km per hour. How much is the work done if the mass of car is 1500 kg? आता या एक्झाम्पल मध्ये 2 वेगवेगळे स्पीड दिले आणि तुम्हाला काय सांगितले की वर्क डन. आता वर्क डन म्हणजे डिफरन्स इन द कायनेटिक एनर्जी, कारण वेगात घेतले, पहिला एक वेग दिलाय, दुसरा वेग दिलाय, मास ऑफ ऑब्जेक्ट दिलाय. तर आता एक्झाम्पल कसं सोडवायचं बघा. सुरुवातीला दिलेल्या गोष्टी लिहून घेतोय आपण. मास इज इक्वल टू, मास किती दिले, 1500 किलोग्रॅम एवढं मास दिले. त्याच्यानंतर इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे ज्या वेगानं गाडी चालू झाली, तर इनिशियल व्हेलॉसिटी u किती दिले, 54 किलोमीटर पर आवर. पण जेव्हा किलोग्रॅम दिला असेल तेव्हा आपल्याला हे मीटर पर सेकंद मध्ये हवंय, म्हणून किलोमीटरचे मीटर करण्यासाठी 1000 न मल्टिप्लाय केलं आणि आवरचे सेकंद करण्यासाठी 3600 न भागला आपण. मग हा सगळा भागाकार किती आला, 15 मीटर पर सेकंद. सेम त्याच पद्धतीनं फायनल व्हेलॉसिटी 72 किलोमीटर पर आवरचं आपण रूपांतर केलं 20 मीटर पर सेकंद. आता वर्क डन इक्वल टू इन्क्रीज इन द कायनेटिक एनर्जी, म्हणजे 1/2 mv² मायनस 1/2 mu². त्यातला 1/2 m हा आपण कॉमन घेतला आणि कंसामध्ये ठेवलं v² मायनस u². आता आपण किमती घालतोय. 1/2 m ची किंमत घातली 1500 मल्टिप्लाय बाय 20² मायनस 15². आता 2 ने इथं 1500 ला भाग घालवला 750 आला आणि मग कंसामधलं पद सोडवल्यावर त्याचा आला 175 आणि या दोन्हीचा गुणाकार ज्यावेळी करतो आपण 1,31,250 जूल वर्क डन बाय ऑब्जेक्ट, हे या पद्धतीनं आलं.
आता लास्ट एक्झाम्पल अगदी सोपं आहे बघा. एक्झाम्पलच मोठे उत्तरापेक्षा. काय दिले? रवी अप्लाइड अ फोर्स ऑफ 10 न्यूटन अँड मूव अ बुक 30 सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. हाऊ मच वॉज द फोर्स डन बाय रवी. आता इथं काय दिले तुम्हाला की फोर्स दिलाय आणि काय दिले? डिस्प्लेसमेंट दिले. फक्त युनिट एकदा कळलंय की गणित अतिशय सोपं आहे. काय काय गिवन आहे बघा? फोर्स F इक्वल टू 10 न्यूटन, नंतर डिस्प्लेसमेंट S इक्वल टू 30 सेंटीमीटर इक्वल टू 0.3 मीटर आणि वर्क डन किती विचारले. वर्क डन इक्वल टू सूत्र काय आहे? फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. फक्त किमती घातल्या आणि गुणाकार केला. मग वर्क डन इक्वल टू 3 जूल. आणि या एक्झाम्पल बरोबरच आजचा आपला हा व्हिडिओ पण संपतोय, चॅप्टर पण संपतोय. सेकंड चॅप्टर इथं आपण कंप्लीट केलेला आहे. आता आपण सायन्स 2 चा नवीन चॅप्टर चालू करतोय नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी या नोट्स लिहून काढायच्या आणि आता बरीच मुलं एक्झरसाइज पण लिहित आहेत, तर बाकी सगळ्यांनी पण एक्झरसाइज लिहायला चालू करायचं. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.